तर ये स्वामी समर्थ मित्रांनो, कसे आहात? ठीक आहात ना? ठीक राहा. का सकाळ सकाळी फोन येलो एकाचो मित्राचो, तो बोलत होतो माझ्या जे कामगार असत त्या इन्सुलिक जाऊन सोडूच असा, तू लवकरात लवकर ये आमच्या अड्ड्यावरती म्हणा. आणि उठलं, गाडी घेतलं, स्टार्ट केले आणि येईल मी वाडीत माझगावच्या आतमध्ये इकडे मशिदीच्या कडनं आतमध्ये येलं. त्यांना कामगारांका भरलंय, सगळे कामगारांका भरलंय आणि काय करत होतं तर वाट बघतोय केव्हा बसतात गाडीमध्ये म्हणा. अजून कोण का बसाकदार नाही म्हणून कंटाळलो आपलं बघते गाडीचीच म्हणून मी गाडीचं व्हिडिओ काढूक लागला असा. आणि चल गाडीत रे आपण बघूया. नंतर मग आठवण येईल, थांब बसतात एक जण म्हणून इले बसले आता काय करते आता मित्रांनो, सुटले आता म्हणा इन्सुलेचे रस्ता सुटले म्हणा. सकाळची पहाटेची वेळ होती, एकदम धोक्यासारखं होता म्हणून. थंड वातावरण एकदम म्हणा. 30-40च्या आसपास स्पीडान पळत होतं गाडी म्हणा. मी आता करेक्ट आता खयच आता माझगाव नाल्याच्या जवळ असं मी माझगाव नालो काढलो आणि सुटलोय सरसरात सुटलोय. मग काय करत खय थांबागत नाही. एक चाली संगे एक रूप झालो, आम्ही विठ्ठलाच्या दरबारी आले रंक आणि राव. इन्सुलीचो घाट लागलो मका म्हणान. इन्सुलीचो घाट लागलो. उतारतय म्हटल्याबरोबर ते तर 7 जांभळे असो विषय आहे तिकडे. देवा 7 जांभळे म्हणान तर का तो भेटलो प्रत्यक्ष झाला म्हणान. हा एक नवीन कोणतरी किंगफिशर हॉटेल खोलला म्हणा. मी का अजून का जाऊ ना ह्या जरा कसा आता तर बघूया आता पुढे आता म्हणान. उतारलं मीठ उतरतं मी मध्ये तो स्किप केला व्हिडिओ, परत चालू केलं कित्याक केलं. माझ्याकडे तो मोबाईल लावतो स्टँड नव्हतं म्हणून खय लावतं आणि पोचले जागेवरती. ह्या जागेवरती त्यांना सोडलं आहे. माझं टेम्पो लावलं, त्यांना कामगारांका सोडलं हय हो रस्तो माझगाव दत्त मंदिरकडनं आतमध्ये येल्यात की थंच कामगार होते. सकाळी सोडलेली मी त्यांना म्हणून. आणि हे काय आता गाडी पूर्ण माझी रिकामी झाली आणि ह्या कंपाऊंडच्या आतमध्ये ते काम करतात.